Good morning, dear students. I am Professor G.B. Shendge. In last lecture, we have learned about the what is meant by atmospheric pressure, its variation with height. Now see the lecture number 4. Title of this lecture is Wind, Types of Wind, Land Breeze and Sea Breeze, Cyclone and अँटीसायक्लोन. ओके, या लेक्चरमध्ये आपण विंड म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ विंड पाहणार आहे, टाइप्स ऑफ विंड, विंडचे प्रकार, आणि त्याच्यामध्ये लँड ब्रीज आणि सी ब्रीज म्हणजे काय, आणि सायक्लोन आणि अँटीसायक्लोन म्हणजे काय, हे तुम्हाला एक्झामला शॉर्ट नोटला विचारलं जाऊ शकतं, किंवा डिफरन्शिएट बिटवीन लँड ब्रीज अँड सी ब्रीज, सायक्लोन अँड अँटीसायक्लोन. ओके, first see the what is mean by wind or definition of wind. Wind, it is called as, it is also called as air. Definition of wind is, wind can be described as the movement of air from high pressure area to the low pressure area, that is called as wind. ओके, मुवमेंट ऑफ एअर, हवेची मुवमेंट कुठून कुठे होते, हाय प्रेशर एरियापासून लो प्रेशर एरियाकडे मुवमेंट होते एअरची, त्याला काय म्हटलं जातं, विंड. ओके, मुवमेंट ऑफ एअर फ्रॉम हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया, जिथं दाब जास्त आहे तिथून कमी दाबाकडे हवेची मुवमेंट होणे, त्याला काय म्हटलं जातं, विंड असं म्हटलं जातं. देर आर सो मेनी टाइप्स ऑफ विंड्स सच ॲज अ परमनंट विंड, सीझनल विंड अँड local wind. Okay, there are three major types of the wind, that is permanent wind, local wind and seasonal wind. In simple word, the definition of wind is air in motion is called as wind. Okay, wind म्हणजे काय, सिंपल डेफिनेशन काय आहे विंडची, एअर इन मोशन. ओके, हवेला गती लागली, किंवा एअर म्हणजे काय, हवा, आणि विंड म्हणजे काय, वारा. ओके, एअर इन मोशन, that is called as wind, or it is also called as air. Another definition of wind is movement of air from high pressure area to the low pressure area, that is called as wind. Okay, this is the definition of wind. Then see the types of wind. Okay, there are three main types of the wind. First one is a permanent wind, second one is seasonal wind, and third one is local wind. Okay, permanent wind म्हणजे काय, हे परमनंट असतात थ्रू आउट द इयर, वर्षभर परमनंटली ते वारे वाहत असतं, त्याला काय म्हटलं जातं, परमनंट विंड असं म्हटलं जातं. हे काय म्हणतात, सिझनली वारे वाहतात, त्याला काय म्हटलं जातं, सिझनल विंड्स असं म्हटलं जातं. आणि लोकल विंड म्हणजे काय, हे एक पर्टिक्युलर टाईमसाठी, डेसाठी, एका दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी जे वारे वाहतं 2 दिवसात, त्याला काय म्हटलं जातं, लोकल विंड असं म्हटलं जातं. देन सी द डिस्क्रिप्शन ऑफ विंड, टाइप्स ऑफ विंड. द फर्स्ट टाइप दॅट इज अ परमनंट विंड, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्लॅनेटरी विंड्स. ओके, परमनंट विंड त्यालाच काय म्हटलं जातं, प्लॅनेटरी विंड असं म्हटलं जातं. परमनंट विंड ह्याच्या नावामध्येच आहे बघा, परमनंट विंड म्हणजे काय, परमनंट म्हणजे काय, फिक्स असं. ओके, त्याला काय म्हटलं जातं, परमनंट विंड. डेफिनेशन ऑफ परमनंट विंड इज द विंड दॅट ब्लो कॉन्स्टंटली थ्रू आउट द इयर इज कॉल्ड एज परमनंट विंड. परमनंट विंड म्हणजे काय, जे वारे कॉन्स्टंटली वर्षभर वाहत असतात, एकाच डायरेक्शनला, एकाच दिशेला कॉन्स्टंटली जे वारं वर्षभर वाहत असतं, त्याला काय म्हटलं जातं, परमनंट विंड असं म्हटलं जातं. ओके, पूर्वेकडून पश्चिमेकडे वारं वाहते कॉन्स्टंटली थ्रू आउट द इयर, दॅट इज कॉल्ड एज परमनंट विंड. ओके, दे ऑल्सो ब्लो कॉन्स्टंटली इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, एकाच दिशेला ते पर्टिक्युलर डायरेक्शनला काय होत जातं, ते वारं वाहतं, त्याला काय म्हटलं जातं, परमनंट विंड असं म्हटलं जातं. देन सी द टाइप्स ऑफ परमनंट विंड. परमनंट विंडचे परत 3 टाइप्स आहेत, 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आहे फर्स्ट ट्रेड विंड, सेकंड वन आहे ईस्टर्लाइज, अँड थर्ड वन आहे वेस्टर्लाइज. ओके, फर्स्ट टाइप ऑफ परमनंट विंड दॅट इज कॉल्ड एज ट्रेड विंड असं म्हटलं जातं. ट्रेड विंड म्हणजे काय, विंड ब्लोईंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट अँड अबव ऑर बिलो दी इक्वेटर, दॅट इज कॉल्ड एज ट्रेड विंड असं म्हटलं जातं. ट्रेड विंड म्हणजे काय, जे वारे कोणत्या दिशेकडे वाहतं, ईस्टकडून वेस्टकडे जे वारे वाहते. ईस्ट म्हणजे काय, पूर्व दिशा असं म्हटलं जातं, आणि वेस्ट म्हणजे काय, पश्चिम दिशा म्हणतात. ओके, ईस्टकडून वेस्टकडे जे वारं वाहतं त्याला काय म्हटलं जातं, ट्रेड विंड असं म्हटलं जातं. आणि अबव ऑर बिलो दी इक्वेटर. इक्वेटर म्हणजे काय, विषुववृत्त. ओके, इक्वेटर म्हणजे काय, तुम्ही 10वीपर्यंत भूगोलमध्ये शिकला असाल. ओके, विषुववृत्त म्हणजे काय, कर्कवृत्त म्हणजे काय, मकरवृत्त म्हणजे काय. ओके, दक्षिण गोलार्ध म्हणजे काय. ओके, पश्चिम गोलार्ध. ओके, ट्रेड विंड म्हणजे काय, जे वारं कोणत्या दिशेकडे वाहतं, ईस्टकडून वेस्टकडे जे वारं वाहतं, अँड अबव अँड बिलो द इक्वेटर. ओके, विषुववृत्ताच्या वरून किंवा खालून जे वारं वाहतं त्याला काय म्हटलं जातं, ट्रेड विंड असं म्हटलं जातं. ओके, आणि
it flows on earth, it blow on the earth having latitude between 5 to 30 degree in north and 5 to 30 degree in south. Okay, latitude किती आहे 5 ते 30 degree in north and 5 to 30 degree in south. Okay, this is called as trade wind. Then second one is easterlies म्हणजे काय, it is a prevailing wind which blowing from the east. Okay, prevailing wind म्हणजे काय, the most common wind, the predominant wind direction, that is called as prevailing wind. Okay, and it is from the south to west. Okay, साऊथ कडून वेस्ट कडे हे वारे वाहत असतं. ओके, साऊथ म्हणजे काय दक्षिण. ओके, आणि वेस्ट म्हणजे काय पश्चिम. ईस्टर्लाइज म्हणजे काय, द विंड ब्लोईंग फ्रॉम दी ईस्ट टू वेस्ट, ईस्टकडून वेस्टकडे जे वारे वाहते त्याला काय म्हटलं जातं ईस्टर्लाइज असं म्हटलं जातं. ब्लोईंग फ्रॉम द ईस्टकडून जे वारे वाहते त्याला काय म्हणतात जातं ईस्टर्लाइज असं म्हटलं जातं. द ट्रेड विंड इन ट्रॉपिकल रिजन अँड द प्रिव्हेलिंग विंड्स इन द पोलर रिजन आर ईस्टर्लाइज असं म्हटलं जातं. ओके, ट्रॉपिकल रिजनमध्ये ट्रेड विंड आणि प्रिव्हेलिंग विंड इन पोलार रिजन म्हणजे काय ध्रुवीय प्रदेश असं म्हटलं जातं पोलार रिजन. आणि ट्रॉपिकल रिजन म्हणजे काय, द रिजन वेअर द कसं क्लायमेट असतं, हॉट अँड ड्राय क्लायमेट असतं, उष्ण आणि कोरडं असं हवामान असतं, त्याला काय म्हटलं जातं ट्रॉपिकल रिजन असं म्हटलं जातं. ट्रॉपिकल रिजन आणि पोलार रिजनमध्ये हे वारं काय होतं ईस्टर्लाइज हे वारं आपल्याला आढळतं. देन वेस्टर्लाइज म्हणजे काय, दिस आर द प्रिव्हेलिंग विंड दॅट फ्लो फ्रॉम द वेस्ट टुवर्ड द ईस्ट. ओके, वेस्टकडून ईस्टकडे जे वारं वाहतं त्याला काय म्हटलं जातं वेस्टर्लाइज असं म्हटलं जातं. पश्चिमेकडून पूर्वेकडे जे वारं वाहतं त्याला काय म्हटलं जातं वेस्टर्लाइज असं म्हटलं जातं. इट ब्लोज इन अर्थ मिडल लॅटिट्यूड बिटवीन 30 अँड 60 डिग्री लॅटिट्यूड. ओके, किती आहे लॅटिट्यूड 30 अँड 60 डिग्री लॅटिट्यूड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अँटी ट्रेड्स विंड असं म्हटलं जातं. वेस्टर्लाइजला जसं काय म्हटलं जातं अँटी ट्रेड विंड असं म्हटलं जातं. ट्रेड विंड म्हणजे काय, ट्रेड विंड कोणत्या दिशेकडे वाहतं, ईस्टकडून वेस्टकडे जे वारं वाहतं त्याला काय म्हटलं जातं ट्रेड विंड असं म्हटलं जातं. आणि वेस्टकडून ईस्ट त्याच्या पूर्णपणे अपोजिट वेस्टकडून ईस्टकडे जे वारं वाहतं त्याला काय म्हटलं जातं वेस्टर्लाइज. ओके, अपोजिट आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं अँटी ट्रेड असंही म्हटलं जातं. दिस विंड originate from the high pressure area in the Horse latitude. Okay, this is called as westerlize. These are the different three types of permanent wind, that is called as trade wind, easterlize and westerlize. ट्रेड विंड म्हणजे काय, ईस्टकडून वेस्ट पूर्वेकडून पश्चिमेकडे जे वारं वाहते त्याला काय म्हटलं जातं ट्रेड विंड असं म्हटलं जातं. ईस्टर्लाइज म्हणजे काय, ब्लोईंग फ्रॉम दी ईस्ट पूर्वेकडून जे वारं वाहते त्याला काय म्हटलं जातं ईस्टर्लाइज. आणि वेस्टर्लाइज म्हणजे काय, वेस्टकडून ईस्टकडे जे वारं वाहते त्याला काय म्हटलं जातं वेस्टर्लाइज असं म्हटलं जातं. देन सेकंड टाईप दॅट इज अ सीझनल विंड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज मान्सून विंड असं म्हटलं जातं. मान्सून म्हणजे काय, पाऊस. ओके, जून किंवा जुलैमध्ये जो पाऊस पडतो त्याला काय म्हटलं जातं मान्सून असं म्हटलं जातं. मान्सून हा एक अरेबिक वर्ड आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सीझन असं म्हटलं जातं. ओके, द विंड दॅट चेंज देअर डायरेक्शन विथ ऑनसेट ऑफ डिफरंट सीझन, हेन्स इट इज कॉल्ड एज सीझनल विंड. ओके, डिफरंट सीझनला ओके ते वारे काय करतात आपली दिशा बदलतात त्याला काय म्हटलं जातं सीझनल किंवा मान्सून विंड असं म्हटलं जातं. देर आर 3 टाईप्स ऑफ सीझन, खरीप, रब्बी आणि समर. 3 टाईपचे सीझन असतात, खरीप, रब्बी आणि समर, किंवा उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळा. हे काय 3 ऋतू आहेत. या तिन्ही ऋतूमध्ये हे वारं काय करतं आपली दिशा बदलतं त्याला काय म्हटलं जातं सीझनल विंड. ओके, सीझननुसार हे इट चेंजेस देअर डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड एज सीझनल विंड किंवा मान्सून विंड असं म्हटलं जातं. अ मान्सून इज अ टाईप ऑफ सीझनल विंड इन अ लो लॅटिट्यूड क्लायमेट्स दॅट सीझनली चेंजेस डायरेक्शन बिटवीन विंटर अँड समर अँड इट इज अ प्रिव्हलंट इन इंडिया. मान्सून इज अ प्रिव्हलंट इन इंडिया. ओके, मान्सून त्यालाच आपण सीझन असं म्हटलं जातं. मान्सून कधी येतो, जून किंवा एंड ऑफ द मे किंवा जून जुलैमध्ये, महाराष्ट्रात जूनमध्ये मान्सून येतो, पाऊस येणे. ओके, त्याला काय म्हटलं जातं मान्सून असं म्हटलं जातं. आपण प्रेसिपिटेशन या लेक्चरमध्ये आपण मान्सूनविषयी पूर्ण माहिती शिकणार आहोत. ओके, देन थर्ड टाईप दॅट इज अ लोकल विंड. लोकल विंड असं म्हटलं जातं किंवा त्यालाच दुसरं नाव आहे पिरियॉडिक विंड असं म्हटलं जातं. This blow only during a particular period of the day or year in a small area, that is called as local wind. लोकल विंड म्हणजे काय,
हे वारे कधी वाहतात? पर्टिक्युलर पिरियड ऑफ द डे, दिवसामध्ये पर्टिक्युलर पिरियडला किंवा वर्षातून एकदा कधीतरी स्मॉल एरियामध्ये हे वारे वाहते. दॅट इज कॉल्ड एज लोकल विंड किंवा त्याला पिरियडिक विंड असं म्हटलं जातं. एक्झाम्पल दॅट इज लँड अँड सी ब्रीज. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द पिरियडिक विंड. द टाइप्स ऑफ लोकल विंड, देर आर 2 टाइप्स ऑफ लोकल विंड दॅट इज कॉल्ड एज लँड ब्रीज आणि सी ब्रीज असं म्हटलं जातं. दीज आर द 2 टाइप्स ऑफ लोकल विंड. ओके, सी ब्रीज सागरी वारा असं म्हटलं जातं आणि लँड ब्रीज जमिनीवरती वारा, ओके, असं म्हटलं जातं. लँड ब्रीज म्हणजे काय आपण बघूया. लँड ब्रीज, ओके, हे याच्या डिटेलमध्ये आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये लँड ब्रिज आणि सी ब्रिजबद्दल डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. लँड ब्रिज हे रात्री इट ऑकर्स ॲट अ नाईट, रात्री आढळतं. आणि सी ब्रिज हे ड्युरिंग अ डे दिवसा सी ब्रिज आपल्याला आढळतं. आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये डिटेलमध्ये पाहूया लँड ब्रिज म्हणजे काय किंवा सी ब्रिज म्हणजे काय. ओके, देन हाव इज द विंड मेजर्ड. आता वारं वाहते त्याचे आपण डिरेक्शन किंवा किती स्पीडने ते वारं वाहत आहे हे आपण कसं मोजणार. त्याचे काही इन्स्ट्रुमेंट आहेत. देर आर 2 मेजर इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरिंग द विंड स्पीड अँड विंड डायरेक्शन. दॅट इज ॲनोमीटर अँड विंड वेन. ओके, ॲनोमीटर, रॉबिन्स कप ॲनोमीटर, इट इज असं कॉल्ड एज ॲनोमीटर असं म्हटलं जातं. इट इज यूज टू मेजर द विंड स्पीड. विंड स्पीड किती स्पीडने वारं ईस्टकडून वेस्ट किंवा नॉर्थकडून साऊथकडे वाहते ते मोजण्यासाठी आपलं रॉबिन्सकोप ॲनोमीटर वापरतो. द इन्स्ट्रुमेंट आर कॉमन वेदर स्टेशन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज फॉर मेजरिंग द स्पीड ऑफ द विंड. विंडचं स्पीड मोजण्यासाठी, वाऱ्याची गती स्पीड मोजण्यासाठी आपण ॲनोमीटरचा वापर केला जातो. आणि युनिट काय आहे? किलोमीटर पर हवर. विंड हे कशामध्ये मेजर करतात त्याचं युनिट काय आहे? किलोमीटर पर हवर. आणि विंड वेन इट इज यूज टू दिस डिव्हाइस आर ऑल्सो नोन ॲज अ वेदर वेन असं म्हटलं जातं. विंड वेनलाच वेदर वेन असं म्हटलं जातं. विच इज यूज फॉर डिटरमाइनिंग द डिरेक्शन ऑफ द विंड. ओके, डिरेक्शन, दिशा, वारं कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहत आहे हे मोजण्यासाठी किंवा हे बघण्यासाठी, हे पाहण्यासाठी आपण विंड वेन हे वापरतो. ओके, दिज आर द 2 इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर मेजरिंग द wind speed and wind direction. Anemometer is used for measuring the wind speed. Okay, and wind vane it is used for measuring the direction of the wind. Direction wind ची पाहण्यासाठी आपण विंड वेन वापरतो आणि स्पीड ऑफ द विंड पाहण्यासाठी ॲनोमीटर वापरतो. ओके, देन सी द व्हॉट इज मीन बाय लँड ब्रिज अँड सी ब्रिज. ओके, हे एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राईट डाऊन द शॉर्ट नोट ऑन लँड ब्रिज अँड सी ब्रिज किंवा डिफरन्शिएट बिटवीन लँड ब्रिज अँड सी ब्रिज. ओके, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट शॉर्ट नोट. फर्स्ट इज द व्हॉट इज मीन बाय सी ब्रिज. सी ब्रिज म्हणजे काय? त्यालाच मराठीत काय म्हटलं जातं? सागरी वारा. सागरी वारा असं म्हटलं जातं. इट ऑकर्स ड्युरिंग द डे. सी ब्रिज कधी आढळतं किंवा सी ब्रिज कधी होतं? ड्युरिंग डे, दिवसा सी ब्रिज होतं आणि लँड ब्रिज रात्रीच्या वेळेस होतं. द लँड वॉर्मर्स फास्टर दॅन द वॉटर. दिवसा काय होतं? लँड, जमीन जास्त गरम असते ॲज कम्पेअर टू द वॉटर. पाण्यापेक्षा जमीन जास्त गरम होते दिवसा. द वॉर्म एअर ओव्हर द लँड रायझेस. गरम हवा लँड जशी जशी गरम होईल त्याचं टेम्परेचर वाढत जाईल तसं काय होतं? गरम हवा तयार होते. व्हाईल द कूलर एअर ओव्हर द वॉटर. आणि जे ओसिन आहे, समुद्र असेल, ओके, त्याच्यावरची पाणी असेल, पाण्यावरची जी हवा असते ती थंड हवा असते दिवसा. आणि जमिनीवरची जी हवा असते ती दिवसा काय असते? गरम असते. ओके, ही थंड हवा समुद्रावरची ती काय होते? जमिनीवरच्या गरम हवेला वाहून नेते. ओके, आणि ती हवा काय होते? थंड होते ॲट लो प्रेशर. लो प्रेशरला दॅट इज कॉल्ड एज सी ब्रीज असं म्हटलं जातं. रिप्लेस द वॉर्म एअर. ओके, थंड एअर रिप्लेस द वॉर्म एअर. गरम हवाचं रूपांतर थंड हवेत होतं. ओके, दॅट इज कॉल्ड एज सी ब्रीज असं म्हटलं जातं. हे एक डायग्रॅम आहे याच्या सी ब्रीज आणि सी ब्रीज कसं होतं. ओके, हे काय आहे? लँड सरफेस आहे आणि हा काय आहे? ओसिन आहे, समुद्र आहे. ओके, सी ब्रीजमध्ये काय होतं? याला मराठी सागरी वारा असं म्हटलं जातं. ओके, किंवा समुद्री वारा असं म्हटलं जातं. दिवसा काय होतं? सी ब्रीज आपल्याला कधी आढळतं? दिवसा होतं हे
दिवसा जमीन लँड सरफेस हा जास्त गरम होतो, ह्याच्यावरती जास्त गरम वारे असतात दिवसा. आणि ओशिन समुद्रावरती थंड वारं असतं दिवसा. ओके, हे थंड वारं काय होतं, ह्या गरम वारेला रिप्लेस करतं. ओके, म्हणजे गरम जे जमिनीवरती गरम वारं आहे ते काय थंड वाऱ्यात रूपांतर होतं, लो प्रेशर असतं ते, त्याचं ती कुठे जातं, क्युम्युलस क्लाउड्स टाईप्स ऑफ क्लाउड म्हणजे काय, ढग असं म्हटलं जातं. ओके, हा एक टाईप आहे क्लाउडचा, त्याला काय म्हटलं जातं, क्युम्युलस असं म्हटलं जातं. ओके, याचं डिटेल आपण प्रेसिपिटेशन या लेक्चरमध्ये व्हॉट इज मीन बाय क्युम्युलस क्लाउड्स हे आपण शिकणार आहोत. ओके, देन रिटर्न ऑफ कुलिंग, वरती त्याची वाफ ते वारे वरती गेल्यानंतर परत ते काय होतं, रिटर्न समुद्रावरती येतं. ओके, आणि परत तिथं काय होतं, ते थंड होतं. ओके, थंड झालं की परत इथं रिप्लेस होतं, गरम वारे काय होतात वरती जातात आणि थंड वरती जाऊन परत ते काय होतात, थंड होतात समुद्रावरती येऊन. ह्याला काय म्हटलं जातं, सी ब्रीज असं म्हटलं जातं. ओके, आणि ह्याच्या पूर्णपणे अपोजिट त्याला काय म्हटलं जातं, लँड ब्रीज असं म्हटलं जातं. ओके, लँड ब्रीज म्हणजे काय, आता सी ब्रीज दिवसा होतो, लँड ब्रीज कधी होतं, ड्युरिंग ॲट अ नाईट टाईम. ओके, रात्री लँड ब्रीज आपल्याला आढळतं. लँड ब्रीज म्हणजे काय, याच्यामध्ये पूर्णपणे अपोजिट होतं. सी ब्रीजमध्ये लँड अगोदर काय होते, वार्म होते आणि ओशन थंड असतो. ओके, पाणी किंवा समुद्र थंड असतो. आणि लँड ब्रीजमध्ये ह्याच्यामध्ये पूर्णपणे उलटं असतं, जमीन थंड असते रात्री आणि रात्री जमीन थंड असते आणि पाणी गरम असतं, ओशन. ओके, ड्राय लँड कूल फास्टर दॅन वॉटर. ओके, जमीन थंड असते ॲज कम्पेअर टू द पाण्यापेक्षा. रात्री पाणी गरम असतं आणि जमीन थंड असते ड्यू टू वॉटर लार्ज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, पाण्याची जास्त स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असल्यामुळे पाणी रात्रीच्या वेळेस गरम असतं आणि दिवसा थंड असतं. सिन्स द लँड कूल फास्टर दॅन द वॉटर. ओके, सनसेट झाल्यानंतर लँड लगेच कूल होते आणि पाणी हळूहळू कूल होतं. द एअर अबाव द वॉटर इज नाऊ वॉर्मर. ओके, पाण्यावरची जी हवा आहे ती कशी असते, गरम असते आणि लँडवरची जी हवा आहे, जमिनीवरची जी हवा आहे ती थंड असते. ओके, अँड लेस डेन्स द एअर अबाव द ड्राय लँड. ओके, ही डायग्रॅम आहे त्याच्या पूर्णपणे अपोजिट. ओके, एक आहे लँड ब्रीज असतं, कधी होतं, ड्युरिंग नाईटला लँड ब्रीज आढळतं. हे अर्थ सरफेस आहे, जमिनीचा पृष्ठभाग आहे आणि हा ओशन आहे, समुद्र आहे. ओके, रात्री काय होतं, जमीन थंड असते आणि पाणी काय असतं, गरम असतं. ओके, मग थंड हवा काय होते, इथं हाय प्रेशर असतं. सी ब्रीजमध्ये इथं लो प्रेशर असतं, ह्याच्यामध्ये हाय प्रेशर असतं. हाय प्रेशर असल्यामुळे हे थंड हवा समुद्राकडे ट्रान्सफर होऊन, ओके, हे गरम हवेचं रूपांतर थंड हवेमध्ये होतं. नंतर परत ती गरम हवा क्युम्युलस क्लाउड्सवरती जाऊन ती परत थंड होते, परत ती जमिनीवरती येते, परत ती थंड होते, परत गरम हवा रिप्लेस केली जाते थंड हवेतून. ओके, दिस इज द सायकल दॅट इज कॉल्ड ॲज लँड ब्रीज असं म्हटलं जातं. ओके, दोन्हीमध्ये डिफरन्स विचारला जाऊ शकतो. सी ब्रीज म्हणजे काय, लँड ब्रीज म्हणजे काय. सी ब्रीज कधी होतं, ड्युरिंग डे टाईम, आणि लँड ब्रीज कधी होतं, ड्युरिंग नाईट टाईमला होतं. ओके, याच्यामध्ये सी ब्रीजमध्ये दिवसा समुद्राचं पाणी, समुद्रावरती थंड हवा असते आणि रात्री गरम हवा असते. आणि जमिनीवरती दिवसा गरम हवा असते आणि रात्री थंड हवा असते. ओके, आणि ती गरम हवा थंड हवेत रिप्लेस होते, त्यालाच काय म्हटलं जातं, सी ब्रीज किंवा लँड ब्रीज असं म्हटलं जातं. ओके, देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज व्हॉट इज मीन बाय सायक्लोन्स अँड अँटीसायक्लोन्स. ओके, सायक्लोन म्हणजे काय आणि अँटीसायक्लोन म्हणजे काय. अ सायक्लोन इज अ रिजन ऑफ लो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर अँड असोसिएटेड स्टॉर्म सिस्टीम ऑफ विच आर दी टू टाईप्स, द सायक्लोन आणि अँटीसायक्लोन. मराठीत सायक्लोन आणि अँटीसायक्लोनला काय म्हणलं जातं, चक्रीवादळ. ओके, सायक्लोन म्हणजे काय, चक्रीवादळ असं म्हटलं जातं. आणि अँटी सायक्लॉन त्याला काय म्हटलं जातं, प्रतिचक्रवाद असं म्हटलं जातं. ओके, सायक्लॉन ह्याला म्हटलं जातं चक्रीवादळ असं म्हटलं जातं आणि प्रतिचक्रीवादळ दॅट इज कॉल्ड एज अँटी सायक्लॉन असं म्हटलं जातं. सायक्लॉनच्या सेंटरमध्ये ओके वादळ आल्यानंतर सर्क्युलर हे होतं त्याचं आणि त्याच्या सर्क्युलर झाल्यानंतर गोलाकार फिरत असतं, त्याच्यामध्ये मिडलला हाय प्रेशर असतं सायक्लॉनमध्ये आणि अँटीसायक्लॉनमध्ये मिडलला लो प्रेशर असतं. हे कसं वारं वाहतं,
क्लॉक बाहेर बाहेर असं हे वारं सायक्लॉन हे बाहेर वाहत असतं आणि अँटीसायक्लॉन हे आतमध्ये डायग्राममध्ये दाखवलं त्याप्रमाणे वाहत असतं. ओके, फर्स्ट इज व्हॉट इज मीन बाय सायक्लॉन. ओके, सायक्लॉन means in the cyclone the atmospheric disturbance which involve a closed circulation about a low pressure center. ओके, कसं सर्क्युलेशन होतं? क्लोज्ड सर्क्युलेशन डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. ओके, वादळ आल्यानंतर बघा गोलाकार असं वारं काय होतं वाहत असतं ह्या टाईपमध्ये सर्क्युलर. द ॲटमॉस्फेरिक डिस्टर्बन्स विच इन्व्हॉल्व क्लोज्ड सर्क्युलेशन होत जातं अबाउट आणि प्रेशर कसं असतं याच्यामध्ये लो प्रेशर ॲट अ सेंटर. ओके, सेंटरला लो प्रेशर असतं. दे आर अँटी क्लॉकवाईज इन नॉर्थर्न हेमिस्फिअर अँड क्लॉकवाईज इन साऊथर्न हेमिस्फिअर. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? ह्या डायरेक्शनमध्ये घड्याळाची दिशा, जसे घड्याळाचे काटे फिरतात त्याला काय म्हटलं जातं? क्लॉकवाईज. आणि त्याच्या विरुद्ध फिरतात त्याला काय म्हटलं जातं? अँटी क्लॉकवाईज. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दॅट इज कॉल्ड एज अँटी क्लॉकवाईज. आणि घड्याळाच्या दिशेने वारे वाहते त्याला काय म्हटलं जातं? क्लॉकवाईज असं म्हटलं जातं. ओके, क्लॉकवाईज असं वारं कोणत्या ह्याच्यामध्ये? साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये. म्हणजे साऊथर्न हेमिस्फिअर म्हणजे काय? दक्षिण गोलार्धमध्ये क्लॉकवाईज हे सायक्लॉन्स फिरत असतात आणि नॉर्थर्न हेमिस्फिअर ओके उत्तर गोलार्धात हे अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत असतं. एअर ब्लो इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मोशन. ओके, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली दोन्ही याच्यामध्ये वारे काय होत असतं? वाहत असतं. देर इज एअर मुवमेंट टुवर्ड द सेंटर सो दे कॉजेस एक्सटेन्सिव्ह डॅमेज टू प्रॉपर्टी अँड लाईफ. ओके, सेंटरला लो प्रेशर असल्यामुळे ते जास्त प्रमाणात वारे काय होतात? वाहत असतं. त्याच्यामुळं काय होतं? प्रॉपर्टी किंवा पिकांचं डॅमेज जास्त होतं सायक्लॉनमध्ये. चक्रीवादळामध्ये पिकांचा डॅमेज किंवा बिल्डिंग असतील, रूफ्स असतील, ओके, त्यांचं डॅमेज जास्त होतं. नंतर कॉफीज रेन्स विल रिसीव्ह ड्युरिंग द सायक्लॉनिक ॲक्टिव्हिटी. सायक्लॉन्स आर गिवन डिफरंट नेम्स इन डिफरंट जिओग्राफिकल एरिया. ओके, सायक्लॉनलाच वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळी नावं आहेत. ओके, सायक्लॉनमध्ये लो प्रेशर असतं सेंटरला. ओके, आणि अँटी सायक्लॉन म्हणजे त्याच्या विरुद्ध. ओके, हाय प्रेशर ॲट सेंटरला काय असतं? हाय प्रेशर असतं अँटी सायक्लॉनमध्ये. ओके, प्रतिचक्र वादळ. अ सिस्टीम वेअर द प्रेशर इज हायर ॲट द सेंटर इज टर्म ॲज अ अँटीसायक्लॉन. प्रेशर सेंटरला प्रेशर जर लो असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सायक्लॉन असं म्हटलं जातं. आणि सेंटरला प्रेशर हाय असेल तर त्याला काय म्हटलं जातं? अँटी सायक्लॉन असं म्हटलं जातं. द एअर ब्लोज इज आउटवर्ड फ्रॉम द सेंट्रल एरिया. ओके, सेंट्रल एरियापासून एअर काय होत जाते? आउटवर्ड म्हणजे बाहेर हवा काय जाते? ढकलली जाते. आणि सायक्लॉनमध्ये आतमध्ये हवा ढकलली जाते. दे आर क्लॉकवाईज इन नॉर्थर्न हेमिस्फिअर. दक्षिण गोलार्धात हे क्लॉकवाईज फिरत असतात घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज इन साऊथर्न हेमिस्फिअर. दक्षिण गोलार्धात हे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरत असतात आणि नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये क्लॉकवाईज डिरेक्शनने हे काय करत असतात? फिरत असतात. दिस कॉल्ड एज अँटीसायक्लॉन. The anticyclone are associated with fine weather, no damage to the property in the anticyclone मध्ये प्रॉपर्टी किंवा क्रॉपला एवढं डॅमेज होत नाही ॲज कम्पेअर टू द सायक्लॉन्स. हिटेड एअर थ्रू ऑफ द बाय द सेंट्रिफ्युगल फोर्स अँड द लोकल कुलिंग आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिस्टीम. इज द सायक्लॉन अँड अँटीसायक्लॉन. सायक्लॉन म्हणजे काय? सायक्लॉनमध्ये प्रेशर, याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट येईल किंवा डिफरन्शिएट फरक लिहायचा असतो. डिफरन्शिएट बिटवीन सायक्लॉन अँड अँटीसायक्लॉन. ओके, सायक्लॉनमध्ये प्रेशर काय असतं? सायक्लॉनमध्ये प्रेशर सेंटरला प्रेशर लो असतं आणि अँटीसायक्लॉनमध्ये सेंटरला प्रेशर काय असतं? हाय प्रेशर असतं. ओके, आणि हे कसे सायक्लॉन आतमध्ये बाहेर सायक्लॉनमध्ये वारे बाहेर फेकलं जातं आणि अँटीसायक्लॉनमध्ये वारे आतमध्ये फेकलं जातं. डिफरन्स बिटवीन सायक्लॉन अँड अँटीसायक्लॉन. लो प्रेशर इन सेंटर सायक्लॉनमध्ये आणि अँटीसायक्लॉनमध्ये हाय प्रेशर इन सेंटर. सायक्लॉनमध्ये सर्क्युलेशन इज अँटी क्लॉकवाईज इन नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये उत्तर गोलार्धातमध्ये अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे वारे वाहत असतं. आणि अँटीसायक्लॉनमध्ये सर्क्युलेशन इज क्लॉकवाईज इन नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये क्लॉकवाईज हे वारे फिरत असतं. रिलेटिव्हली मोर डिस्ट्रक्टिव्ह सायक्लॉन्स जास्त डिस्ट्रक्टिव्ह असतात. इट डॅमेज टू द बिल्डिंग, क्रॉप्स, प्रॉपर्टी एक्सेट्रा. आणि अँटीसायक्लॉन रिलेटिव्हली लेस डिस्ट्रक्टिव्ह असतात. चेंज इन वेदर स्पीडी अँड फॉर शॉर्ट ड्युरेशन.
cirrus clouds formation. In cyclone, cirrus clouds are formed and cirrus clouds are not formed in anticyclones. More cloudiness and rainfall during the cyclone. जेव्हा चक्रीवादळ येतं तेव्हा क्लायमेट कसं होतं, क्लाउडीने ढगाळ वातावरण होतं आणि पाऊस येतो. तर अँटीसायक्लॉनमध्ये ह्या ढगाळ वातावरण होत नाही. Okay, this is the difference between cyclones and anticyclone. Okay, this is the lecture number 4, that is wind. What is mean by wind? Okay, then types of wind. There are 3 types of wind, that is permanent wind, seasonal wind and local wind. Then the instrument used for measuring the winds and difference between sea breeze and land breeze, cyclones and anticyclones. Okay, thank you.